सकाळ शुभ सकाळ. बघा मंडळी, जर कधी तुमच्या आयुष्यात चहा नसता तर काय झालंय विचार करा. आज आमच्या शाळेचे माझे मार्गदर्शक सहकारी बंधू हर्षद वराठे सर आणि इयत्ता 8वीतील विद्यार्थी यांनी पाड्यावरचा चहा याचे अत्यंत योग्य रीतीने प्रात्यक्षिक कार्य करून हा आमच्या शाळेत चहा बनवलेला आहे. याचा आस्वाद नक्कीच घ्या. आपण त्यांचा नमस्कार. आज आम्ही अभिमन महादेव वारके विद्यालय विद्याव येथे या ठिकाणी वर्गामध्ये आज आम्ही इयत्ता 8वी मध्ये मराठी भाषा या विषयामध्ये पाड्यावरचा चहा असा धडा आहे. लेखिका गोदावरी परुडेकर आहे. या पाठामध्ये आम्ही आज शिकणार आहोत की प्रात्यक्षिक असं करणार की आम्ही शिकताना पाहिलं की वारली समाज जो आहे हा दुर्गम भागामध्ये असतो आणि त्या ठिकाणी एक गोदावरी परुडेकर ज्या वेळेला त्या लेखिका त्या ठिकाणी पाड्यावर गेल्यात तर त्यावेळेला त्यांना तिथं आलेले त्यांनी जे पाहिलं निसर्गरम्य वातावरणामध्ये जे वारली कसे राहतात त्यांच्या ठिकाणी असलेलं अज्ञान काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा असा दृढ निश्चय झालेला आहे की चहा हा एक विषय असा आहे त्यामध्ये की तो फक्त उच्च लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. आपण निसर्गाच्या समजणाऱ्या लोकांसाठी तो चहा हा प्रकार नाही आहे. तर त्यांना चहा ही संकल्पना सुद्धा त्यांना समजली नाही की चहा पावडर बुक्की काय असते, गुड काय असतो, साखर काय असते, दूध काय असतं. तर मग या पाठाच्या माध्यमातून आणि खोपट्यांच्या घरामध्ये राहणारे ते जमात की त्यांना त्या गोष्टीचा गंध नाहीये. तर आज आम्ही आमच्या विद्यालयामध्ये ते प्रत्यक्ष करून पाहणार आहोत की मुलांना त्या गोष्टीचा आनंद मिळावा आणि त्या माध्यमातून त्यांना कळावं की एक एक गोष्ट गोळा करताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी समजता येतात आणि ते पूर्ण करताना त्यानंतर काय आनंद मिळतो हा सामूहिकरित्या आम्ही सादर करीत आहोत. तर तुम्ही बघू शकता की आम्ही त्या ठिकाणी मागे बघू शकता की कशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी तयारी करतोय. तर विद्यार्थ्यांचा सहभाग त्या ठिकाणी आहे आणि आम्ही आज प्रात्यक्षिक ते करत आहोत आमच्या विद्यार्थ्यांसाठी. धन्यवाद.